पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या युरिया खताच्या काळा बाजाराचा मोठा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। या प्रकरणात काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेतीसाठी असलेले युरिया खत बेकायदेशीर मार्गाने औद्योगिक वापरासाठी वळवले जात होते। शेतकऱ्यांना स्वस्त दरात मिळणारे हे खत मोठ्या प्रमाणावर साठवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला। या संदर्भात बोईसर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत मोठी कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी युरिया खताने भरलेला ट्रक जप्त केला असून सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी 4 आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकारामुळे पालघर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर खताचा काळा बाजार सुरू असताना संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालणारी व्यवस्था जर अशीच राहिली तर शेती वाचेल कशी आणि शेतकरी उभा राहील कसा? बोईसर MIDC मध्ये मला गोपनीय माहितीदारांकडून माहिती भेटलेली होती की इथं कृषीचा जो युरिया आहे तो युरिया सप्लाय होतो आणि तो बेकायदेशीरित्या वापरला जातोय। आणि त्या माहितीवरून वर्कआउट करून आम्ही एक दिवशी एक गाडी पकडली। त्या गाडीमध्ये जो युरिया सापडला आम्हाला, त्या युरियाचं व्हेरिफिकेशनसाठी आम्ही कृषी डिपार्टमेंटचे अधिकारी बोलवून घेतले आणि त्यांना तो सॅम्पलिंग वगैरे करून त्याच्या सॅम्पलिंग वगैरे केल्यानंतर ते तपासणीला पाठवलं होतं। आणि तपासणीला पाठवल्यानंतर तो कृषीचा युरिया आहे असं समजल्यानंतर त्यांची फिर्याद घेऊन आम्ही बोईसर पोलीस स्टेशन येथे 109/26 BNS कलमाप्रमाणे 318/435 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 आणि 7 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं। त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये नंतर टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशन होत गेल्यानंतर आतापर्यंत एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहे। आणि 8 आरोपी निष्पन्न झालेले आहे त्याच्यापैकी आता आम्ही फक्त 4 आरोपी अरेस्ट केलेले आहे। बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे आणि त्या आरोपी अरेस्ट करण्यात येणार आहेत। या गुन्ह्यामध्ये आम्ही सविस्तररित्या तपास करत असताना याच्यात जवळपास 226 पोती जे 50 kg वजनाचे असतात त्या पोती आम्हाला युरियाचे सापडल्या होत्या आणि एक व्हेइकल्स वगैरे असं करून आम्ही जवळपास 20,80,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि आता याचा तपास हा नाशिक पर्यंत पोहोचलेला आहे। नाशिक येथून ज्यांनी या युरियाचा काळा बाजार करून सप्लाय केलाय तिथपर्यंत पोहोचलेला आहे। अजून याच्यामध्ये तपास चालू आहे। पुढे अजून काही निष्पन्न बाबी होतील त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई याच्यावरती करणार आहोत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।